नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला केळीचा शिरा बनवून दाखवते. या ठिकाणी खूप कमी तुपामध्ये आणि झटपट होणारा हा शिरा तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा देवाला नैवेद्य म्हणून सुद्धा ठेवू शकता. बघा करून, नक्की आवडेल. आता एका कढईमध्ये 1 चमचा इथे तुपाचा वापर करते मी. तुम्ही इथे तूप आवडीप्रमाणे ठेवू शकता, पण मी कमी तुपामध्ये इथे शिरा बनवणार आहे. आता त्यामध्ये टाकते मी बदामाचे काप, काजू, बदाम, मनुके, तुम्हाला जे काही आवडीचे तुमचे इथे ड्रायफ्रूट असतील तर इथे परतून घ्यायचे आणि टाकू शकता तुम्ही. तुपामध्ये छान परतून घेते मी. त्यामध्ये टाकते 1 वाटी रवा. त्यामध्येच आपल्याला हे रवा टाकून घ्यायचा आहे, कारण परत ते बदाम काढा ते नको आहे. त्यासाठी आपल्याला हे रवा त्यामध्येच परतून घ्यायचा. छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेते मी आणि गॅस वाढवायचा नाही, नाहीतर रवा करपला जातो. पहा, इथे सोनेरी कलर आलेला आहे, रवा भाजून झाला. आता त्यामध्ये टाकते हे स्लाइस केलेले अशी 2 केळीचा इथे वापर करते मी. आता हे केळी छान यामध्ये मॅश करून घ्यायचे चमच्याने. असे यामध्ये एकजीव झाले पाहिजे. अशा प्रकारे बघा, या ठिकाणी केळी येते मॅश करून घेते. आता या ठिकाणी केळीसुद्धा आवडीप्रमाणे ठेवू शकता. 1, 2 किंवा 3 केळीचा वापर यामध्ये करू शकता तुम्ही आवडीप्रमाणे. आता 1 वाटी रवा घेतला, त्याला 2 वाटी दूध टाकायचं आहे. दूध हे अगोदरच गरम करून ठेवलं होतं मी. दूध थंड वापरायचं नाही आणि 3 ते 4 अशी ठेचून वेलायची. गोडानुसार इथे साखर वापरायची आहे. तुम्ही तुमच्या गोडानुसार इथे साखर वापर करू शकता तुम्ही. आता छान एकजीव करून घ्यायचं. आता हे छान एकजीव करून घ्यायचा आणि एक वाफ काढून घ्यायची शिऱ्याची. आणि गॅस अजिबात वाढवायचा नाही, जेणेकरून खाली लागला नाही पाहिजे किंवा करपला नाही पाहिजे. आता एक वाफ काढून घेते 1 ते 2 मिनटासाठी. आता 1 ते 2 मिनटं झालेली आहे, ते पाहू शकता. मौसी शिरा आणि 1 चमच्यामध्ये तुपामध्ये मी इथे शिरा बनवून दाखवलेला आहे. हा शिरा तुम्ही नाश्ता जेवणामध्ये गोडाचा पदार्थ म्हणून करू शकता. देवालासुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तुळशी पान जर याच्यावर ठेवलं तर सत्यनारायणचा सुद्धा प्रसाद होऊ शकतो. आणि बघा करून, नक्कीच आवडेल. झटपट होणारा शिवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.